हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे छान अशी मिक्स भाजी, ज्याच्यामध्ये मी चवळी, गवार, शिमला मिरची वगैरे सर्व घातलेले आहे. तर करायला अगदी सोपी आणि चवीला पण छान आली. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी थोडेसे गवार उरले होते, ती गवारची भाजी घेतली, थोडी चवळी घेतली आहे, फ्लावर घेतली थोडीशी, एक शिमला मिरची, 2 टोमॅटो आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. तर गवार मी इथे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि चवळी जी आहे ना, ती आपली गरम पाण्यात छान अशी भिजवून घेतलेली होती मी. तर बघू शकता आता आपण फ्लावर आणि शिमला मिरची छान अशी कट करून घेतलेली आहे. तर इथे मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. एकच शिमला मिरची घ्यायची आपल्याला. खूप सुंदर होती ही भाजी आणि चवीला पण छान येते. तर बघू शकता इथे गवार पण स्वच्छ करून घेतला आहे मी. आता हे सर्व धुवून बाजूला ठेवून देणार आहे. आपण आता इथे फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये सुरुवातीला टोमॅटो कट करून घालून घेते, कारण टोमॅटोमध्ये पाणी असतं. मग ते फोडणीच्या वेळेस जेव्हा आपण तेल घालतो ना, तर ते अंगावर उडतं. तर त्याच्यामुळे मग सुरुवातीला आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे मी लसूण पण कट करून घेतलेला आहे. लसूण तुम्हाला ठेचून घ्यायचं असेल तर ठेचून पण घेऊ शकता, काही हरकत नाही. भाजी खूप चवीला छान येते. तर भाजी पोळीबरोबर किंवा भाकरबरोबर खूप छान लागते. आता इथे टोमॅटो आपला छान असा फ्राय झालेला आहे. आता इथे आपण ना तेल घालून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे तेल घातल्यानंतर तुम्हाला तेलचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे, कारण मी इथे थोडंसंच तेल घातलेलं आहे, 1 चमचा. तर बघू शकता, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. आता इथे आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर होती ही भाजी. मी जस्ट असंच ट्राय करून बघितली, तर चवीला पण खूप छान आली. तर बघू चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर माझ्या मुलांनासुद्धा आवडली ती. तर आता इथे आपण आपलं जिरं वगैरे छान घालून झाल्यानंतर आपण आता इथे लाल तिखट घालून घेणार आहोत. तर मी फक्त ह्या भाजीमध्ये लाल तिखटच घातलेलं आहे. दुसरा कुठलाही मसाला ॲड केलेला नाही आहे आणि थोडीशी हळद घालून घेतली. तर इथे लाल तिखट मी 1.25 चमचा एवढं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजूनही घालू शकता. आणि इथे चिमूटभर हळद घातलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता ही भाजी आपण छान अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आता ही आपण त्यात घालून घेणार आहोत फोडणीमध्ये. आपल्याला भाजी छान अशी सुरुवातीला फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान अशी फ्राय होऊन जाईल आपल्या फोडणीमध्ये. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तर आता इथे बघू शकता तुम्ही. आता इथे मी सर्व भाजी घालून घेतली आहे आणि इथं सर्व भाजी घालून झाल्यानंतर आपल्याला छान अशी त्याची फोडणी तयार केल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि आता बघू शकता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर चवळी बॉईल करून घालायची असेल तर तुम्ही तशी घालू शकता. पण मी ही ऑलरेडी गरम पाण्यात बॉईल केलेली होती थोडीशी, म्हणून मग मी डायरेक्ट फोडणीमध्ये घातली. तर इथे आपल्याला 2 मिनटं वाफ काढून घ्यायची भाजीची मीठ घातल्यानंतर. आणि मग इथे मी गरम पाणी घालून घेते. तर इथे मी 1.25 ते 1.5 ग्लास एवढं पाणी भाजीमध्ये घालून घेते, कारण आपल्याला गवार पण शिजवायची होती आणि चवळी पण आपल्याला शिजून घ्यायची होती व्यवस्थित. त्याच्यामुळे मग मी पाण्याचं प्रमाण थोडं सुरुवातीला जास्त ठेवलं. तर आता इथे पाणी घातल्यानंतर आपल्याला 5 मिनटं छान असं झाकण ठेवून उकळून घ्यायची. जर तुम्हाला ही गवार आणि चवळी शिजवून फोडणीमध्ये घालायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तर आता इथे छान आपली भाजी उकळून झालेली आहे. तर अजून मी 15 मिनटं छान उकळून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे. तर इथे भाजी थोडी उकळल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे. तर आता इथे 10 मिनटं झाले, भाजी छान उकळून तयार आहे. तर आता 10 मिनटानंतर गवार आणि चवळी थोडं शिजल्यावर मग आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे. आता इथे मी हे 2 चमचे कूट घालून घेतलेले. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर मग तुम्ही कोरडीही करू शकता, सर्व शिजवून व्यवस्थित, फक्त फोडणीवर घालू शकता. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो, नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि थोडं सर्व भाज्या उरलेल्या होत्या, म्हणून मग म्हटलं सिंगल बनवण्यापेक्षा ही मी अशी भाजी बनवली.